मी होकार दिला नाहीये, होकार दिला नाही एवढंच बोलतेस. अगं याचा अर्थ आम्ही काय समजायचा? प्रश्न तुम्ही उभे केले हो ना, मग तुम्ही उत्तराची अपेक्षा माझ्याकडून का करताय? माझ्या लाईफ पार्टनरमध्ये त्याचा चेहरा मला नाही दिसत. कोण आहे? अस्पष्ट आहे, अंधुक आहे. तो थोडा जवळ आला ना की कदाचित कळेल. अरे मदन, काय चाललंय हे? कुठे आलायस तू? परक्या ठिकाणी येऊन अशी गुंडगिरी करणं शोभतं का तुला? तुम्ही परक्या ठिकाणी राहता, तुमचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही, कळलं का? पोटच्या पोरानंच परक केल्यानंतर आम्ही कुठं राहायचं? कुठं जायचं आम्ही? कसलं शूटिंग सुरू आहे? निरूपा राय, आप अब तक काम कर रही हो? काका अहो, इथे शूटिंग नाही झालं. पण मला सांगितलं की हा स्टुडिओ आहे. याच बघितलं, ह्याच गोष्टीचा आम्हाला त्रास होतोय. कोण सहन करणार आहे अशा माणसाला? आज एका गोष्टीचं खूप बरं वाटतंय मला, की यांना स्मृतिभ्रंश झालाय. अरे काय वाटलं असतं मुलाचं असं वागणं बघून त्यांना? जरा गप्प बसशील? अशा ह्या वागण्यामुळे एक तर कुठे जाता येत नाही आणि कुणाला घरात घेऊन येता येत नाही. बाहेर गेले की सगळे मस्करी करतात माझे मित्र ह्या बाबांमुळे. अरे जे काही येते त्यांची काय चूक आहे रे? का आमची चूक आहे का? अरे पण तुझे वडील आहेत ते. हो आहेत ना वडील, मी कुठे नाही म्हणतोय. घरात कुलूप लावून ठेवायचं का ना, तेही करेन, पण स्वतः दरवाजा उघडताना बाहेर जातात. नुसता ताप दिला माझ्या डोक्याला ह्यांनी. मदन, तू कुणाबद्दल बोलतोयस? जरा तरी भान ठेव. खबरदार पुन्हा असं बोलशील तर. काय करणार आहेस तू? हे बघ, ही साठ्यांची जमीन आहे आणि तुम्हाला अडवायचा हक्क आम्हाला आहे. अडवा ना, खुशाल अडवा आता. पण एक दिवस याल तुम्ही माझ्याकडे, मग तेव्हा दाखवतो काय करायचं ते, कळलं ना? तू कोणाशी बोलतोस याचं भान तरी आहे का तुला? स्मृतिभ्रंश यांचा नाही, तुझा झालाय. आई वडील आणि मुलाचं नातं विसरलायस तू. उद्या तुमच्या गंपून तुम्हाला घराबाहेर काढलं म्हणजे कळेल. जरा जास्त होतं हा तुझं. अहो मला काही समजणारतले नाही, यांना समजून सांगून काही फायदा नाही. का काय कसं समजवणार आहेस तू? अतरांग नाही, इकडे मला कुठल्याही प्रकारची मारामारी नकोय. यांनी याची पायरी सोडली म्हणून आपणही तसंच वागायची गरज नाहीये. या अशा माणसांशी ना कायद्याच्या भाषेतच बोलावं लागेल. यांना कसली कायद्याची भाषा कळते? यांना फायद्याची भाषा कळते. उद्या आई वडिलांना नेऊन विकतील कुठेतरी. चला निघा इथून. झाला तेवढा तमाशा भरपूर झाला. निघा. हा निघू निघू. मी काय घाबरतो का यांच्या अशा पोकळ धमक्यांना? खीर पाठवता का माझ्या मुलाला? फूस लावताय? हक्क आहे त्यांचा तो, त्यात कसली चोरी? घ्या आता हक्क शिकवायला लागलेत हे लोक, तेही बाहेरच्या लोकांकडून. हो ना. नाही मला सांग ना, हा कोण लागतो तुझा? कोण लागतो? नातं न गोत? मुलाच्या नात्यानं. मुलगा आहे तो माझा. कळलं? या अशा माणसाला ना कोर्टातच खेचायला हवं. तुला काय करायचं ते कर. एकदा जेलची हवा खाल्ली ना की मग कळेल. मी तुमच्या पोकळ धमक्यांना अजिबात घाबरणार नाही, कळलं ना? चल का, बघून घेतो नंतर मी. चला. संपलं का शूटिंग? आणि तो प्रेम चोप्रा गेला निघून आणि त्याच्यासोबत ती मोना डार्लिंग. तुझा पण तू का रडतेस? आपल्या बरोबर मदन असताना आपण कशाला घाबरायचं? तो आपल्याला सोडून नाही जाणार, कधीच नाही जाणार. नका घेऊ टेन्शन, नका करू चिंता, दूर जाय दुःख सारे रामाश्रया येता. सावलीत प्रेमाच्या या घडी भर थांबू, निळ्या शार पाण्यामध्ये चला थोडे डुंबू. इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू, इथेच टाका तंबू. कशासाठी? पोटासाठी, मोदकांच्या ताटासाठी. कशासाठी? पोटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. मोदकांच्या ताटासाठी, कोलंबीच्या ताटासाठी. धादा तिरकड धा, धादा तिरकड धा, धादा तिरकड धा. जाई जुई पारिजात सासवंती बोली, मने जशी शहाळ्यात मलई भरली.
मस्त करू सारे अतरंगी माणसांच्या कथा व्यथा साऱ्या हसता हसता कधी डोळे भरणाऱ्या इथल्या गजाली भारी दुनियेला सांगू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू इथेच टाका तंबू थांग लागतोय का काही? केव्हापासून एकटक समुद्राकडे बघत बसलाय. सापडतंय का काही? गौरी, मला ना माझे बाबा लहानपणी समुद्रावर घेऊन जायचे. तेव्हा मला असं वाटायचं की मी असा आत 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 जात राहिलो ना की मी पलीकडच्या तीराला लागेल. हे असं अथांग उत्तर नसलेलं काही असू शकतं या गोष्टीवर ना माझा विश्वासच नव्हता ग. म्हणजे म्हणजे असं आपल्याला नेहमी वाटतं ना की सगळ्या गोष्टींवर असा आपला आपला ताबा असला पाहिजे, सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत. बाबा मला म्हणायचे की ते दिसतंय ना ते क्षितिज, त्याच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत. मला ना खूप राग यायचा की आपण का नाही जाऊ शकत. मला जायचंय. मला वाटायचं की असं असं समुद्रावर ना आपण असं स्वार झालं पाहिजे. समुद्र आपल्या असा असा हातात पाहिजे. ही भाबडे पण आहे हा. आय नो हा खूप भाबडेपण आहे. गौरी, मी काही दैवावर विश्वास ठेवणाऱ्यातला वगैरे नाहीये. पण ना गेल्या काही दिवसात मला असं खूप वाटायला लागलं की आपल्या हातात असं काही नसतं अगं. अरे अगदीच असं नाही. नाही, असंच असतं गौरी, असंच असतं. परिस्थिती आपल्या हातात आहे असं वाटे वाटेपर्यंत ती हातातून निसटते आणि मग हा असा हेल्पलेस फील करायला लागतो. कपिल, अरे तू नको इतकी काळजी करूस. खरंच सुधा मावशींना आणि काकांना त्यांचं हक्काचं घर मिळेल. खूप साधी केस आहे ही. गौरी, अगं कायद्यानं त्यांना घर मिळेलही, उद्या मिळेल. पण त्यांचं मन मोडलंय, ते कसं जुळणार आहे? कपिल, खूप इमोशनल होतोस तू. नाही गौरी, तुला कळत नाहीये. ते मला मदन समजताय. उद्या जर मी हे सगळं सोडून इथून काय बोलतोय मी हे? काय झालं? कसं सांगू मी गौरी, तुला सोडून जावं लागणार आहे मला. कपिल, काय झालं? त्यांना कसं समजेल, त्यांना कसं वाटेल जेव्हा त्यांना कळेल की त्यांचा मदन खरा कसा आहे? अरे त्यांना कसं कळेल? हे बघ, त्यांचं जग वेगळं आहे, त्यांचं सत्य वेगळं आहे. त्यांना त्यांच्या जगात राहू देत ना. आणि आपलं जग हेच आहे ना. हो, मग तुला किती त्रास होईल जेव्हा खरं काय हे तुला. मला म्हणजे ते काही नाही ग, ते फार उलट सुलट काहीतरी बोलतोय मी. कालपासून जरा डिस्टर्ब झालो ना. काय तू का असतेस? नाही, काही नाही. एक पाय पाण्यात असणारा खलाशी खूप इमोशनल होतोय. मालक, तुम्ही रामाश्रयात गुंतत चाललाय ना? रामाश्रयमध्ये की इथल्या माणसांमध्ये? ते तुझं तुला माहित असेल ना. पण कपिल, इतका हळवा नको होस. पुढे कठीण जाईल. वा गौरी, हे बरं आहे. काय? नाही, काही दिवसांपूर्वी जेव्हा मी असं म्हणालो होतो की मी कुठे गुंतत नाही, कुठे रुजत नाही, माझा एक पाय कायम समुद्रात असतो, तेव्हा तू चिडली होतीस माझ्यावर. आणि जर आज मी असं म्हणतोय की मी हळवा झालोय तर तूच म्हणतेस की फार गुंतू नकोस. वकील बाई, पार्टी बदलू नका बरं का. अरे सिच्युएशन प्रमाणे वागाव ना. हो का? आणि मी काही चिडले वगैरे नव्हत्या, प्लीज. खरंच? हो, म्हणजे मी का चिडू ना, माझा काय संबंध आहे? अच्छा, मग नाकाचा शेंडा लाल का झाला होता? हो ना गोखले वहिनी.
काय झालंय गॅसवर भाजी ठेवली मी ती जरा परत येऊ नाही तर करपून जाईल सगळी मसाला पण टाकायचा राहिलाय. हो मसाला पण टाकायचा राहिलाय. मी नंतर करू तुम्हाला फोन. नंतर करते नंतर करते. अरे देवा. हसा हसा तुम्ही हसा मजा येते ना बायकोची फजिती बघून. इंदू तुला प्रामाणिकपणे सांगतो, खोटं बोलणं खूप अवघड असतं. अगं भल्या भल्यांची वाट लागते. मलाही नाही जमत. जमलं असतं तर वकील नसते झाले. नाही ना झालीस वकील, मग खोटं का बोलत होतीस? गोखले वहिनी मला चहाला बोलवत होत्या. अगं मग का नाही गेलीस? तेवढ्यात तुला बदल मिळाला असता ना. अहो कसं जायचं? नाही म्हणजे तिथल्या सगळ्या बायका मला सौरभच्या सासूबाई म्हणून ओळखतात ना. बाप रे, म्हणजे सौरभ आणि गौरीचं गोखल्याने गावभर केले की काय? अहो तसं नाही. म्हणजे फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी. म्हणजे किती? हा म्हणजे 25 एक कुटुंबांना माहिती असेल. म्हणजे सौरभ आणि गौरीचं माहित नाही अशी गावात कुटुंब तरी किती उरली? अहो म्हणून तर म्हणतेय ना, बोला ना तिच्याशी. तिला म्हणू आता दे बाई एकदाचा होकार. गौरीला विश्वासात न घेता हा जो तू कारभार करून ठेवलास ना, ते काही नाही. तुम्हाला बोललंच पाहिजे तिच्याशी. ती ना फक्त तुमचंच ऐकते आणि मी काही बोलायची ना सोयच राहिली नाहीये आता. बर बघूया. मावशी कपिल कसं आहेत काका आता? बरे आता. कालच्या प्रकरणाचा काही त्यांना त्रास? नाही, त्यांना काही त्रास नाही. त्या सगळ्याच्या पलीकडे गेलेत ते. त्रास त्यांना नाही होत, इतरांना होतो. कधी कधी वाटतं काकांना काही गोष्टी कळत नाही. ते फार बरं आहे. काकांना जर कळत असतं ना तर ह्या सगळ्याचा किती त्रास झाला असता त्यांना. कपिल, मी तुझ्या त्रासाबद्दल म्हणते रे. ठेव मावशी, मला कसला आलाय त्रास? मी सगळं जग फिरलेला माणूस आहे. ही अशी भांडणं शिवीगाळ या सगळ्या गोष्टी ना खूप पाहिल्यात मी. काही नवीन नाही माझ्यासाठी. ते सगळं तुझ्या बोटीवर ठीक आहे रे, पण इथं रामाश्रय सारख्या पुण्यभूमीवर असं घडायला नको होतं. काल तू खूप अपसेट होतास रे कपिल. रामाश्रय सारख्या ठिकाणी असं घडलं हे सहन झालं नाही तुला. खरंच माफी मागते तुझी. मावशी, तुम्ही का माफी मागताय? आणि मदनच्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला काय देताय? अरे मग काय करू? आपलेच दात आणि आपलेच ओठ. खरंय, त्यांच्याकडे असताना त्यांना नसतेच किंमत या सगळ्याची. म्हणजे माझे आई बाबा, मी खूप लहान होतो ना तेव्हा गेले मला सोडून. मग मला माझ्या आजीने वाढवलं. सो माझी आजी म्हणजेच माझी आई, माझे बाबा, माझी बहीण, माझा भाऊ, सगळं माझी आजीच. असाच माझी आई सुद्धा ना असाच चेहऱ्यावरून हात फिरवायची. मला झोप यायची नाही. ती म्हणायची, जादूचा हात आहे हा, आता बघ कशी पटकन झोप येईल. काय झालं, अशा का बघताय? तुमच्या रूपानं मला माझा मुलगा आणि सून दोन्ही मिळाले. चला चला, काकांच्या औषधाची वेळ झालेली. चला 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 चला. इस्माइल्या, या ताटामध्ये तुझे मासे सोलले नाहीत ना? तसं केलं असशील ना तर तुला सोली ना. हा, इस्माइल्या, या सुरीने काही कापलं नाहीस ना, चिरलेलं नाहीस ना? इस्माइल्या, तू खरंच काही केलेलं नाहीस ना? कशाला चितलवतस मला? आधीच जा काय चाललंय त्या का कमी आहे काय?
का अजून पाहिजे तुला? इस्माइल्या, हा अरे तू एवढा सात्विक कधीपासून झालास? हा का मांसाहार बंद केलायस तू? हा काय झालंय काय? हा पैसा नाही राहण्या. काल राज्याला रामाश्रयावर जो तमाशा झालो ना, त्याचं बुरा वाटतंय मला. एवढी चांगली प्यारी जागा आपली, आपलं घरच आहे का नाही, आणि थता ऐसा काहीतरी घडावं. मलाही त्याचंच वाईट वाटतंय रे. पण मला जास्त वाईट वाटतंय ना ते त्या माऊलीचं. अरे रोज घरामध्ये हे असे तमाशे होत असणार रे, आणि करणारा पोटचं पोरच ना. कुठं जायचं रे यांनी? नाही पण एक बरा झाला, आपले कपिल साहेब त्यांना भेटले. जणू काही त्यांना त्यांचं छोकरच भेटलो. हो रे, पण किती दिवस? हा कधीतरी जावंच लागेल ना. नाही पण मला काय वाटतं माहितीये, या 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 मावशी, बोला. काय फरमाईश? आळूचं फतफद करू की मेथीचे धपाटे? या अण्णा, ही असली कधी फरमाईश असते काय? कसलं तर फतफत करते ना, कोणाला धपाटे घालते. आमच्यासारख्या सुस्वभावी आणि सात्विक माणसांची अशीच फरमाईश असते. ऐका ना, माझी एक विनंती आहे. हो, विनंती कसली करता? हुकूम करा, हुकूम. अहो कशाला लाजवताय मला? मी कसला हुकूम करणार आहे? एकतर तुम्ही मला आश्रय दिलात आणि आपलंसं केलं. आता याच ऋणातून मी कधी मुक्त होते देव जाणे. वा, आपलंसं केलंय असं म्हणता आणि ऋण फेडायची भाषा पण करताय. मी एक सांगू का? बोला ना, बोला. उद्याचा स्वयंपाक मी करेन म्हणते. नाही 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 नाही, हो काय पण काय बोलता तुम्ही? कपिल साहेबांनी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे, तुम्ही काम बिम काय करायचं नाही. नाही पण उद्या यांचा वाढदिवस आहे. अरे वा. त्यांच्या लक्षात आहे की नाही माहिती नाही मला, पण त्यांच्यासाठी मी स्वयंपाक करेन असं म्हणते. करूयात की. म्हणजे मी करीन. आम्ही बी करीन. तू काय करणार? हा आणि तू गेलेला आवडणार आहे त्यांना? का नाही आवडणार? मावशी का नाही आवडणार? मावशी मावशी मावशी, मला सांगा, सदाभाऊंना काय आवडतं? श्रीखंडपुरी. इस्माइल्या, उद्या तू स्वयंपाक घराच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस. आणि कोलंबीचं कालवण सुद्धा आवडतं त्यांना. ऐकलं धान्य? आता तू स्वयंपाक घराच्या बाहेर जरा पण फिरकायचं नाही, कारण श्रीखंडपुरी मी बनवतोय, पण कोलंबीचा कालवण तू बनवू शकत नाही. तसं श्रीखंड कुणीही बनवेल रे, पण माझ्या हाताची सर यायची नाही. तुझ्या हातची सर लय मोठी आहे. म्हणजे काय? वादच नाही. तू अरे आता पण खाऊन एवढा लहानचा मोठा झाला. ऐका ऐका, काय? माझ्याकडे उपाय आहे. काय? आपण या दोघांची खाद्यपदार्थ बनवण्याची स्पर्धा घेऊ, जाहीर. मस्त मस्त, एक नंबर आयडिया आहे तुझी. मग दाखवा काय येतंय ते. काय आणण्या? डरलो डरलो. धरल तुझा आजा. केरू अण्णा म्हणतात मला. अतरंग्या, काय उन्हात जाऊ दे, सोक्ष मोक्ष लावतो स्पर्धेत. हा लावा. आहे माझा व्हॅलिड. बाय द वे, यू हॅव माय पासपोर्ट डिटेल्स ॲज वेल, राईट? एक्सलेंट. सागर, ऐक ना, दिस टाइम आय डोंट वॉन्ट एनी निग्लिजन्स. या, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. मी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सगळीकडे फिरताय तो झुरळ. ते किचन, स्टोर रूम, वॉशरूम, it's everywhere. Yeah, you have to look into this matter very seriously, huh? It's very important. Yeah, thank you so much. Thank you. Yeah. झुरळ ग, काय सांगू तुला, इतकी झुरळ झालेत ना आपल्या किचन मध्ये, स्टोर रूम मध्ये, वॉशरूम मध्ये, सगळीकडे नुसती. आज माझ्या पानात सुद्धा आलं होतं एक झुरळ. मग मी खडसावून सांगितलं त्या औषधवाल्याला की यू हॅव टू कम हिअर, लुक इन टू दिस मॅटर. कोण? मारुतराव? अच्छा, मारुतराव नाव आहे का त्यांचं? हा, मग हे सगळं असं अशा इंग्लिशमध्ये सांगितलंस का त्याला? हा, म्हणजे जरा घाबरेल ना तो. हो. काय झालंय? ओकेच ना?
मी ओके, मला काय होणार आहे? बरं ऐक ना, माझं तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं. अच्छा, म्हणजे हे महत्वाचं नाहीये का? अगं, या असल्या झुरळमुळे ना आजार पसरतात. त्याचं काही वाटत नाही का तुला? आजारी पडले म्हणजे कोण? ते सोड ना, मला खरंच खूप इम्पॉर्टंट बोलायचं तुझ्याशी. हा, बोल ना. देशमुख वकिलांचा फोन आला होता. केव्हा? मी कोर्टात होते ना तेव्हा. त्यांनी विचारलं की पैशाची सोय झाली का. त्यांना म्हणा होईल सोय, पण इतक्या सहजासहजी कसे उभे करायचे पैसे? अरे पण त्याच्याशी त्यांना काहीच घेणं देणं नाहीये ना. तो आपला प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण पैशाची सोय कशी करतोय हा दगडूचा किंवा त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, हा आपला प्रॉब्लेम आहे. हो, पण मग आता दगडू पुन्हा गायब होण्याआधी किंवा त्याचे विचार बदलण्याआधी आपल्याला पैशाची सोय करायला हवी. अगं मला मान्य आहे, पण 5 लाख रुपये उभे करायचे म्हणजे काय मस्करी आहे का? मला समजतंय कपिल, पण मला भीती वाटते की हा दगडू पुन्हा जर गायब झाला ना तर आपण उगाचच लटकू. नाही, आता मला परवडणारच नाहीये, आणि मला आता इथे लटकायचं नाहीये. मला इथनं म्हणजे या केस मधनं सुटायचंय मला आता. आय नो. त्यासाठीच आपल्याला पैशाची व्यवस्था लवकरात लवकर करावी लागेल, रादर उद्याच्या उद्याच.